दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर। दिशावर लैंगिक अत्याचार झाला नाही, रिपोर्टमधून माहिती उघड। मात्र दिशाचे वडील आणि वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप। मल्टिपल फ्रॅक्चरमुळे दिशा सालियानचा मृत्यू, डोक्याला गंभीर इजा, शरीरावर जखमा, तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाल्याचं पोस्टमार्टम अहवालात नमूद। आदित्य ठाकरेंवर आरोप करून फक्त बदनामी केली गेली, राजकीय पोळ्या भाजण्याचं काम झालं। मात्र दिशाला न्याय मिळायलाच हवा, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची भूमिका। मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस, गाण्याचं संगीत वापरल्याचा आरोप, तर विडंबन आणि व्यंग कायदेशीररित्या वाजवी वापराच्या कक्षेत कामरानं ट्विट करत आरोप फेटाळले। विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं। भास्कर जाधव तुर्तास तरी वेटिंगवर, पुढील अधिवेशन 30 जूनला होणार। संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या गटाचा भाग, प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा। हत्येचा गँग लीडर सुदर्शन घुले असून गाईड वाल्मिक कराडच होता। सरकारी वकील उज्ज्वल निकमांची कोर्टात माहिती, पुढील सुनावणी 10 एप्रिलला। मद्यधुंद अवस्थेमध्ये भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गौरव अहुजाला जामीन मंजूर। गौरवचा मित्र भागेश ओसवालला यापूर्वीच जामीन।